नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. Friends, last year we had drama for study as a literary genre, and this year we have novel as a literary genre for our board studies. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागच्या वर्षी आपल्याला नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासाला होता आणि यावर्षी बोर्डाच्या अभ्यासासाठी आपल्याला नॉवेल म्हणजे कादंबरी हा साहित्य प्रकार अभ्यासाला आहे. Many of you must be aware of the importance of good reading habits, and for it novel is one of the best mediums. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चांगल्या वाचन सवयीची जाणीव असेलच आणि त्यासाठी कादंबरी हे एक उत्तम माध्यम आहे. Now, as this novel is in our studies, we all will come to know many aspects and dimensions of novel, from its origin, meaning, its progress and modern avatar. आता हा साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी आपल्या अभ्यासासाठीच असल्यामुळे आपल्याला आता त्याचे विविध पैलू, त्याचे मूळ किंवा उगम, कादंबरी म्हणजे नॉवेल या शब्दाचा अर्थ, या साहित्य प्रकाराची आजवरची झालेली प्रगती आणि आजचा नवा अवतार, आजचं स्वरूप, या सगळ्यांची माहिती मिळणार आहे. तर चला पाहूया काय आहे हे नॉवेल. The 18th century saw the rise of new literary genres, which were entirely new forms without any classical heritage. These genres were the periodical essays and novel. 18व्या शतकाने कोणताही ऐतिहासिक वारसा नसलेले, संपूर्णपणे अनोखे असलेले साहित्य प्रकार उदयास येताना पाहिले. ते साहित्य प्रकार म्हणजे नियतकालिक निबंध, अर्थात त्या काळी घडणाऱ्या घटनांचे विवेचन असलेले लेख, आणि दुसरे म्हणजे कादंबरी. These genres mirrored the age of intellectual, sentimental and realism, through which the readers were instructed for more purposeful and virtuous life. या साहित्य प्रकारांनी बौद्धिक, भावनिक आणि वास्तववादी प्रेरणांना प्रतिबिंबित केलं, ज्यातून वाचकांना त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने आणि अधिक उद्दिष्टपूर्ण कसं जगता येईल यासाठी प्रेरित केलं गेलं. नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी सिन्स इट्स ओरिजिन अँड ग्रोविंग बाय द टाइम्स. टुडे इट इज नोन ॲज अ मेजर लिटररी जॉनर. त्याच्या उदयापासूनच कादंबरी हा साहित्य प्रकार प्रसिद्धी पावत आहे आणि उत्तरोत्तर तो कालानुक्रमे अधिकच प्रचलित होत आहे. आजमितीस तो एक सर्वात महत्त्वाचा असा साहित्य प्रकार बनला आहे. नॉवेल इज अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन डिस्क्रायबिंग इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस. द वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड नॉवेला, मीनिंग न्यू. दीर्घ आणि काल्पनिक कथनात्मक असलेला आणि मानवी अनुभवांचा सखोल उहापोह करणारा हा साहित्य प्रकार आहे. नॉवेल हा शब्द लॅटिन किंवा इटालियन शब्द नॉवेला पासून तयार केला गेलेला आहे, ज्याचा अर्थ नवे, नूतन किंवा नवीन असा आहे. नॉवेल नरेट्स अ स्टोरी विथ मोर डिटेल्स अबाउट टाइम, प्लेस, नेचर, पीपल, देअर माइंड्स, जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. कादंबरी माणसाच्या कृती, त्यांचे हावभाव, त्यांच्या मनात चाललेले विचार, निसर्ग, ती माणसं ज्या ठिकाणी राहतात, ज्या काळात असतात, त्या सगळ्याचं अगदी तपशीलवार सखोल कथन करते. इट क्रिएट्स अ पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ द टाइम ड्युरिंग विच इट इज रिटन. इट मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन ड्रामा अँड पोएट्री. ज्या काळात कादंबरी लिहिली जाते त्या काळातल्या समाजाचं चित्रण त्यात केलं जातं. कविता आणि नाटकापेक्षाही कादंबरी
जीवन समजून घेणं अगदी सहज सुलभ करते. Having the history of about 2000 years, Greek romances dating back from 2nd to 6th century are the early precursors of the novel. जवळपास 2000 वर्षांचा इतिहास असलेल्या या साहित्य प्रकाराची सुरुवात ही दुसऱ्या ते 6व्या शतकादरम्यान ग्रीक शौर्यगाथांनी झालेली दिसते. Ideal love story and marvelous adventure used to be the major themes of these delightful and imaginative narratives. या आनंददायी आणि काल्पनिक कथांची मूळ संहिता ही आदर्श प्रेम व असीम शौर्य हेच असत. These themes evolved and shadowed the further creation of about 1000 years. पुढची 1000 वर्षे याच संहितांचा प्रभाव कादंबरीच्या लिखाणावर आणि विकासावर झालेला दिसून येतो. Though modern novels have made use of prose as a medium, its early threads can be traced in poetry of Virgil and Malory or Chaucer. आधुनिक कादंबरी जरी गद्यात्मक स्वरूपाची असली तरी त्याची बीज ही वर्जिल किंवा मॅलोरी आणि शॉसर यांच्या काव्यात्मक कथांमध्ये दिसतात. The first novel of the world is Tale of Genji, written by a Japanese novelist Murasaki Shikibu near about 1010. The first European novel is Don Quixote, written by a Spanish writer Miguel de Cervantes, published in 2 parts in 1605 and 1615. जगातील पहिली कादंबरी म्हणून जिची ओळख आहे ती आहे गेंजीची कथा, टेल ऑफ गेंजी, जी एका जपानी लेखकाने म्हणजे मुरासाकी शिकिबुन याने इसवी सन 1010 साली लिहिली होती. तर युरोपातील पहिली कादंबरी ही म्युगुल दि सर्वांतेस या लेखकाने लिहिली होती, जिचं नाव आहे डॉन क्विहोटी, जी 2 भागांमध्ये अनुक्रमे 1605 आणि 1615 मध्ये प्रकाशित झाली होती. म्हणजे कादंबरी हा साहित्य प्रकार किंवा या साहित्य प्रकाराला पूर्वेकडून पश्चिमेकडे यायला साधारण 600 वर्ष लागली असं म्हणायला हरकत नाही. The spread of education and industrial revolution in 18th century, coupling with the appearance of newspapers and magazines, attracted larger number of readers from the middle class. 18व्या शतकातील शिक्षण प्रसार आणि औद्योगिक क्रांती यांच्या जोडीने वर्तमानपत्र आणि मासिकांच्या अवतरणाने मध्यम वर्गातून एक मोठा वाचक वर्ग निर्माण झाला आणि तो कादंबरीकडे आकर्षित झाला. This class of new readers didn't like romances and tragedies which were appreciated by the upper class. वाचकांच्या या नव्या वर्गाला उच्चवर्णीयांनी उचलून धरलेल्या त्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या साहित्य प्रकाराला म्हणजे रोमान्सेस आणि नाटक याला थोडी नापसंतीच दर्शवली होती. मागच्या वर्षी नाटक आणि त्याचा इतिहास अभ्यासताना आपण हे पाहिलं आहेच. इब्सेनच्या पूर्वीचा आणि शेक्सपियरच्या नंतरच्या काळात नाटककारांना अशी उतरती कळा लागली होती, ते आठवतंय ना? तोच हा काळ. 18th century literature was characterized by realism, so it denied the romantic features like enthusiasm, passion and imagination. वास्तववाद हेच 18व्या शतकाच्या साहित्याचं मुख्य वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे प्रचंड उत्साह, आत्यंतिक ओढ आणि काल्पनिकता यासारख्या जुन्या वैशिष्ट्यांना नाकारण्यात आलं होतं. These were the factors responsible for the rise of novel as a new literary genre. आणि ह्याच सगळ्या गोष्टी कादंबरी हा साहित्य प्रकार जन्माला घालण्यास कारणीभूत ठरल्या. As trade and commerce increased with industrial revolution, it gave rise to the middle class that occupied a status of elite class. वाढता व्यापार आणि वाणिज्यामुळे त्याचबरोबरीने झालेल्या औद्योगिक क्रांतीने एका नवीन सामाजिक वर्गाचा उदय झाला होता, तो म्हणजे मध्यम वर्ग, ज्या वर्गाला उच्चभ्रू असल्याचा दर्जा मिळाला होता. The novels depicted realistic picture of life and problems of common people that appealed this newly educated class
which regarded novel as a respectable reading material. सामान्य माणसाच्या जीवनाचं वास्तववादी चित्रण आणि दैनंदिन जीवनातील समस्या ह्या कादंबऱ्यांचा विषय असल्याने या नव्याने शिक्षित झालेल्या वाचक वर्गाला आवाहन करत होत्या आणि तेही या कादंबऱ्यांना एक प्रतिष्ठित वाचनीय साहित्य असे मानत होते. This way, novel became a center of attraction for the readers of new era, and poetry and drama were proving to be the declining genres. अशा प्रकारे नव्या युगाच्या वाचकांसाठी कादंबरी हे आकर्षणाचं केंद्र बनत होती, तर कविता आणि नाटक हे मावळते, दुर्लक्षित, फिके पडत चाललेले साहित्य प्रकार ठरत होते. Novel had a combination of some features of poetry and drama along with some newly added features. कविता आणि नाटक या दोन्हींची थोडी थोडी वैशिष्ट्ये सामावून घेत आणि काही नव्याने स्वीकारलेली वैशिष्ट्ये यांच्या योगाने कादंबरीचा साहित्य प्रकार तयार होत होता. It became the prominent form from 18th century that encompasses the social, political, cultural and scientific progress. 18व्या शतकापासून पुढे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक प्रगतीला आपल्यात सामावून घेत कादंबरी हा प्रकार खूप नावारूपाला आला. In 17th century we see John Bunyan who wrote The Pilgrim's Progress and Oronoku by Aphra Behn that started colorful tradition of English novel. इंग्रजी कादंबऱ्या यांचा रंगीत प्रवासाला 17व्या शतकात सुरुवात झाली ती जॉन बनियन आणि आफ्रा बेन यांच्या अनुक्रमे पिलग्रिम्स प्रोग्रेस आणि ओरुनोकू या कादंबऱ्यांपासून. That followed by Daniel Defoe's Robinson Crusoe and Jonathan Swift's Gulliver's Travel. पुढे ही प्रथा डॅनियल डेफो आणि जोनाथन स्विफ्ट यांनी त्यांच्या रॉबिन्सन क्रुसो आणि गलिव्हर्स ट्रॅव्हल या कथांमधून चालवली. द 18th century other major novelists were Samuel Richardson, who wrote Pamela and Clarissa, both epistolary novels. 18व्या शतकात सॅम्युअल रिचर्डसन याने पामेला आणि क्लॅरिसा ह्या पत्रव्यवहारातून उलगडणाऱ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्याचबरोबर नाव घेण्यासारखे हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न आदी लेखकही होतेच. The tradition was further carried by stalwarts like Charles Dickens, Walter Scott, Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Vicky Collins and H.G. Wells. ही परंपरा पुढे निष्णात अशा दिग्गजांनी म्हणजेच चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, हॉथॉर्न, होरॅस वॅल्पोल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स आणि H.G. वेल्स सारख्या लेखकांनी पुढे चालवली. 20th century of novels is marked by modern topics, innovative styles, techniques and widened angles of views. 20व्या शतकातील कादंबऱ्या या आधुनिक विषय, नवशोधित शैली आणि तंत्र याचबरोबर विस्तृत अशा दृष्टिकोनांना अधोरेखित करणाऱ्या होत्या. E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉनरॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅम ग्रीनी, D.H. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग अँड अँथनी बर्गेस हे या काळातील नामवंत लेखक होत. यांनी कादंबरीचा आवाका वाढवला. त्यात सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रासारखे आधुनिक विषय देखील मांडले. इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी, V.S. नायपॉल, काझाऊ इशिगुरा असे स्थलांतरित लेखकही गाजले 20व्या शतकात. The contribution of women novelists to this great colorful literary procession cannot be neglected. या रंगीत आणि महान अशा साहित्यिक शोभायात्रेतील स्त्री कादंबरीकारांचं योगदान दुर्लक्षून चालणार नाही. The novels of manners, Evelina by Frances Burney, Gothic novels by Anne Radcliffe, and a novel based on the science of the age, Frankenstein by Mary Shelley are landmarks of this journey. या साहित्य प्रवासातील फ्रान्सिस बर्नी ने लिहिलेली एल्विना,
ॲन रॅडक्लिफच्या गॉथिक कादंबऱ्या आणि त्या काळातील विज्ञानावर आधारित मेरी शेली हिने लिहिलेली फ्रँकेनस्टाईन अशा कादंबऱ्या म्हणजे मैलाचे दगडच होत. जेन ऑस्टिन, ब्रॉन्टे सिस्टर्स म्हणजे एमिली अँड शार्लोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस. जेन ऑस्टिन, ब्रॉन्टे सिस्टर्स यांनी लिहिलेल्या वुदरिंग हाईट्स आणि जेन आयर या कादंबऱ्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती. मेरी ॲन इव्हान्स alias जॉर्ज एलियट wrote the novels with psychological insights. मिल ऑन द फ्लॉस. मेरी ॲन इव्हान्स म्हणजेच जॉर्ज एलियट हिने तर मानसशास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी एक म्हणजे मिल ऑन द फ्लॉस. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. इंग्रजी कादंबरी विश्वातील व्हर्जिनिया वुल्फ ही तर मानसशास्त्रीय अंगाने कादंबरी लिहिणाऱ्यांमध्ये अग्रेसर, जिने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य प्रवाह या साहित्यिक तंत्राचा वापर आपल्या लिखाणात सर्वप्रथम केलेला दिसतो. अगाथा ख्रिस्ती created her own place by writing crime-based novels or detective stories. अगाथा ख्रिस्ती हिने तर रहस्य किंवा हेरकथा लिहून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हर्क्यूल पॉयरोट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज ॲज आर्थर कॅनन डॉयलेज शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॉटसन. शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन या आर्थर कॅनन डॉयले च्या हेर पात्रांप्रमाणेच अगाथा ख्रिस्तीने हर्क्यूल पॉयरॉट आणि मिस मार्पल ही अजरामर हेरपात्र तिच्या कथांमध्ये निर्माण केली. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पॅरिटी. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी ही परंपरा पुढे उत्कर्षाच्या अत्युच्च बिंदूवर नेली आहे. नाव स्टुडंट्स, वी शॅल सी व्हॉट इज इंडियन सिनारिओ. या सगळ्या बाबतीत भारतीय विचार किंवा भारतीय कादंबरीचा इतिहासही आपल्याला पाहायला पाहिजे. आपल्या भारतीय साहित्याचा विचार करता आपल्याकडे लिखित साहित्याचा इतिहास हा 5000 वर्षे इतका जुना आहे, ज्या काळी वेद लिहिले गेले असा अंदाज आहे. परंतु आपल्या पुस्तकातील इंग्रजी कादंबरी या विषयानुसार आपण माहिती घ्यायला गेलो तर आपल्याला ही खालील माहिती मिळते ती अशी. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय वॉज द फर्स्ट इंडियन नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय ॲन इंडियन. कोणत्याही भारतीयाकडून लिहिली गेलेली पहिली कादंबरी म्हणजे राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिली होती. ती 1864 मध्ये. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेलिस्ट. त्यानंतरच्या काळात आणखी काही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या खऱ्या. दीज नॉवेल्स बोर इदर नॉस्टॅल्जिक व्हर्च्यूज ऑर सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. त्यांचा मुख्य विषय हा जुन्या काळच्या आठवणी, संस्कारांचा किंवा सामाजिक समस्यांचा असे. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजा राव वर मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. त्यानंतरच्या काळात मात्र म्हणजे 20व्या शतकातील मुख्य लेखक त्रयी म्हणजे 3 लेखक हे मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजा राव हे होत. विमेन नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी, मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल्स. भारतीय इंग्रजी कादंबरी लिखाणाचा प्रवाह पूर्णपणे बदलून टाकला तो स्त्री कादंबरीकार अनिता देसाई, नयनतारा सहगल आणि त्याचबरोबर अरुण जोशी, मनोहर मालगावकर या कादंबरीकारांनी. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel by adding new feathers. नवीन वैशिष्ट्यांची भरणी करून अमिताव घोष,
विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी या 20व्या शतकातील आधुनिक कादंबरीकारांनी कादंबरी अगदी सुसह्य केली आणि सोपी केली. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar with Sudha Murthy. अगदी आधुनिक असलेले म्हणजे सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नागरकर आणि सुधा मूर्ती या कादंबरीकारांनी तर भारतीय इंग्रजी कादंबरीला दैदिप्यमान स्वरूप प्राप्त करून दिलंय. The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. उगमापासून भारतीय इंग्रजी कादंबरी लिहिण्याची परंपरा ही आता फार बदलली आहे आणि तिचं भविष्य उज्ज्वल आहे यात काही शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला अगदी आत्ताचे प्रचलित असलेले जे काही कादंबरीकार आहेत त्यांची नावं सांगून जातो. त्यापैकी सर्वप्रथम जे नाव तुमच्या परिचयाचं असेल ते म्हणजे चेतन भगत, त्यानंतर अमिश त्रिपाठी, प्रीती शेणॉय, रविंदर सिंग, सावी शर्मा, सुदीप नागरकर, त्याचप्रमाणे सुधा मूर्ती या सुद्धा हल्ली वाचकांच्या आवडीत प्रामुख्याने दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता इंग्रजी कादंबरीचा अगदी थोडक्यात आपल्या पुस्तकात दिलेला इतिहास. त्याचबरोबर आता यापुढील भागात मी नॉवेल पार्ट 2 मध्ये तुम्हाला कादंबरीचे विविध घटक आणि त्याचे सगळे प्रकार हे अगदी उदाहरणासहित समजावून सांगणार आहे. तेव्हा तो भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.